नमस्कार श्रोते हो. आज आपण वसुबारस पूजा कशी करावी आणि यावर्षी रमा एकादशीचा मुहूर्त कसा आला आहे, तसेच गाय वासराची एकत्र पूजा कशी करावी याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघता बघता नवरात्र संपलं आणि आता दसराही संपला आणि दिवाळीची चाहूल लागली. दिवाळीचा पहिला सण म्हणून आपण वसुबारसच्या पासून सुरुवात करतो. वसुबारस ही एकादशीच्या दुसऱ्या दिवशी येत असते, परंतु यावर्षी गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी यावर्षीची वसुबारस आलेली आहे. त्याच दिवशी रमा एकादशीचा पण शुभयोग आहे. बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा पहिला दिवस किंवा दिवाळीचा पहिला दिवा हा एकादशीलाच लावला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी वसुबारसेने दिवाळीच्या दिवसाची सुरुवात होते. मात्र यावर्षी एकादशी आणि बारस हे जे मुहूर्त आहेत, हे जे तिथी आहे, ही एकच आली असल्यामुळे यावर्षी आपल्याला एकादशी दिवशीच बारस पण साजरी करायची आहे. म्हणजे त्याच दिवशी आपल्याला गाई गुरांना ओवाळून घ्यायचं आहे, कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे आणि गोधन हे शेतकऱ्याचं महत्त्वाचं धन असतं. आणि मग गाई गुरांच्या प्रती कृतज्ञता म्हणून या गोधनाची शेतकरी वर्गामध्ये अत्यंत आनंदानं, उत्साहानं आणि समर्पित भावनेने पूजा केली जाते. कारण भारतातील 70% लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि पूर्वीच्या काळी शेती करण्यासाठी गोधनाची आवश्यकता लागते, कारण गोधनावरती शेती डिपेंड होती. कशी? गायीपासून जे पैदास होणारे जे खोंडा आहेत, लहान वासरं आहेत, ते पुढे बैल म्हणून कामाला येत होती. तर गायीपासून ज्या गायी होत्या त्यांची पैदास दुधासाठी होत होती. म्हणजे दूध गायीचं जे शेण असतं त्याचा खत म्हणून वापर केला जातो, गोमूत्राचा वापर केला जातो आणि म्हणून गायीचे सर्व उपयोग हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील, शेतकऱ्यांच्या दारातील आन बान आणि शान म्हणजे गाय. आणि म्हणून या गायीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परंपरागत अगदी अनादी कालापासून, कृतयुगापासून आपण पाहतोय या गायीच्या पूजनाला महत्त्व आहे. आणि म्हणून यावर्षी आपण आश्विन शुद्ध द्वादशीला गायीची पूजा करत असतो आणि पूजा करताना असं म्हणतो, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या? लक्ष्मणाच्या. अशा प्रकारे लहान मुलांमध्ये हे एक स्लोगन तयार झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्याकडे गायीच्या असण्याला खूप महत्त्व आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य असतं असं आपण मानतो. देशी गाईचं दूध, तूप हे अतिशय पौष्टिक व औषधी गुणधर्म असणार आहे. म्हणूनच गायीचं महत्त्व अधोरेखित होतं. दिवाळीच्या सुरुवातीला वसुबारसेच्या दिवशी सायंकाळी गाय आणि वासरू याची पूजा करण्याची परंपरा आहे. आता गाय आणि वासरू का? तर गाय वासरू हे वात्सल्याचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. तुम्ही हे चित्र अनेक वेळा पाहिलं असेल, हे दृश्य अनेक वेळा पाहिलं असेल. वासरू आपल्या आईला पेत असतं आणि ती गाय त्या वासराला प्रेमाने चाटत असते. वात्सल्य, प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, मातृप्रेम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच वेळी पाहायला आणि अनुभवायला मिळतात. ते वासरू ढुशा मारून मारून दूध पित असतं, तर गाय प्रेमाने त्याला चाटत असते. आणि हा क्षण जो आहे, ज्यानं पाहिलाय तो भाग्यवान, ज्यानं अनुभवलाय तो नशीबवान. खरोखरच वात्सल्याचा आणि प्रेमाचा भरभरून वाहणारा झरा म्हणजे काय वासरू. आणि म्हणून प्रेमाचं प्रतीक म्हणून, वात्सल्याचं प्रतीक म्हणून, मांगल्याचं प्रतीक म्हणून दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी, दिवाळीचा अगोदरचा जो दिवस असतो वसुबारस, त्या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते. आता ही पूजा कधी करायची? तर संध्याकाळी 6:30 ते 7, म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये तिन्ही सांज म्हणतो किंवा सायंकाळ म्हणतो, ती वेळ 6:30 ते 7:30 या कालावधीमध्ये आपण गाय आणि वासराची पूजा करायची. कारण गाईला आपण पूर्वपार गोधन म्हटलेलं आहे. धन म्हणजे लक्ष्मी. धनाची वाढ व्हावी, धान्याची भरभराट व्हावी, शेती चांगली पिकावी
म्हणून आपण गोमातेचं आणि गोवंशाचं या ठिकाणी निश्चितपणे आपण पूजा करत असतो. त्यासाठी बैलांसाठी स्पेशल आहे तो बैलपोळा आणि गाई वासरासाठी आहे ती म्हणजे वसुबारस. पण शेतकऱ्यांनी किंवा गोपाल बंधूंनी आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या गोट्यामध्ये जेवढं गोधन आहे या सगळ्याची त्या दिवशी पूजा करावी आणि हा सण साजरा करावा. आता जे लोक शहरामध्ये राहतात, ज्यांच्याकडे गाई गुरे नाही आहेत, जे नोकरी करतात, व्यवसाय करतात, त्यांनीसुद्धा वसुबारस हा सण साजरा करावा. कारण दिवाळीमध्ये साजरा करावा. तो कसा करावा हे तुम्हाला मी 5-10 मिनटामध्ये सांगणारच आहे. तत्पूर्वी आपण पाहूया, आज दिवाळीमध्ये ग्रामीण भागामध्ये गाईच्या शेणापासून गवळणी करण्याची परंपरा आहे. होय, गाईच्या शेणापासून गवळणी करायच्या. त्याची पहिली राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड, 5वा राऊंड, 6वा राऊंड असे एकामागे एक गवळणी उभा करायचे असतात आणि त्यामध्ये संपूर्ण ग्रामीण भागाचं चित्र उभा केलेलं असतं. हो, मराठवाड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या गवळणीमधून काही गवळणी पाण्याला चाललेल्या, काही गुरं राखण्यासाठी चाललेले, काही गाई म्हशी पाणी प्यायलेल्या, तर काही स्वयंपाक करायलेल्या, तर पेद्या झोपलेला, अशा प्रकारच्या गवळणी ह्या घरातील आजीबाई करत असतात किंवा लहान मुली करत असतात, मोठ्या मुली करत असतात. आणि ह्या झालेल्या गवळणी ह्या सर्व संध्याकाळी काढून ठेवायच्या, परत नवीन करायच्या. अशा प्रकारे दररोज त्यामध्ये 2-4 जणांची वाढ होते आणि वसुबारसेपासून या गवळणी घालण्याची पद्धत सुरू होते ती पाडव्यापर्यंत. होय, दिवाळीच्या पाडव्या दिवशी सगळ्यात मोठा गवळणीचा राऊंड असतो. आतमध्ये पेंद्या म्हणून एक झोपलेला माणूस काढला जातो आणि मग तिथं त्याच्या बाजूला राख पेटवून त्याच्यावरती काही भागामध्ये किंवा मग बऱ्याच भागामध्ये शेवयाचा भात शिजवला जातो आणि हा शिजवलेला भात आपण आपल्या शेतामध्ये जे पांडव केलेले आहेत. होय, आपण जेव्हा आपल्या शेतामध्ये अमावस्येच्या दिवशी म्हणजे वेळामुशाला जेवायला जातो तेव्हा पांडवाची स्थापना करत असतो. तर त्या पांडवाला नैवेद्य म्हणून दिवाळीच्या पाडव्या दिवशी केलेला हा भात दाखवला जातो. ही पद्धत ग्रामीण भागामध्ये आहे. त्याची मुद्दाम आठवण करून दिली, कारण जुन्या पिढीचं जे काही हे धन आहे हे पुढच्या पिढीपर्यंत पोचवावं हा यामागचा हेतू आहे, उद्देश आहे. अशा पद्धतीने आपण गवळणीसुद्धा आपण या ठिकाणी पाहायला मिळतो, तुम्ही बघू शकता. तर आता गायीची पूजा करताना आपल्याकडे गाय उपलब्ध नाही आहे किंवा आपण शहरामध्ये राहतो तर काय करायचं? तर आपल्या देव्हाऱ्यामध्ये जर गायीची आणि वासराची मूर्ती असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता. परंतु गाय वासराची मूर्ती नाही आहे तरी आपल्याला वात्सल्याची, मांगल्याची मूर्ती असणारी गाय वासराची पूजा करायची आहे, तर वैदिक धर्मामध्ये, धार्मिक शास्त्रामध्ये मान्य असलेली आपण कृती करू शकतो. आपण 2 सुपाऱ्या घ्यायच्या, ते गाई सुपारी, वासराची सुपारी, आणि ह्या सुपारीला हळदी कुंकू लावायचं, स्वतः पाणी टाकायचं, हळदी कुंकू लावायचं. ज्या पद्धतीनं आपण देवाची सुपारी ठेवून पूजा करतो त्या पद्धतीने जर आपण या सुपारीची पूजा केली तरीसुद्धा गाय वासराचं पूजन केल्याचा लाभ तुम्हाला मिळतो, त्याचं फळ तुम्हाला मिळतं, फलश्रुती तुम्हाला मिळते. आणि ह्या गोवारसेच्या निमित्ताने तुम्ही वर्षभरामध्ये कधीही जेव्हा कुठे तुम्हाला गाय दिसेल तेव्हा त्या गायीला तुम्ही हिरवा चारा नक्की चारायचा आहे. होय, किंवा आपल्या भागात जर गोशाळा असेल तर गोशाळेमध्ये मुद्दाम जाऊन आपल्या हाताने गायीला हिरवा चारा चारा, म्हणजे गाय तुमच्याकडे समाधानाने बघेल, वात्सल्याने बघेल, प्रेमाने बघेल आणि तो आनंद हा गगनात न मावण्यासारखा असतो. म्हणून आपण आपल्याकडे जरी गाय वासर नसतील तरीसुद्धा आपण गोमातेची पूजा करू शकतो. पूजाविधी नेहमीप्रमाणेच करायचे. सुपारीवरती आपण सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचं, त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं, तांदूळ टाकायचे आणि गोमातेसाठी आपल्याला लक्ष्मीचा तुम्ही मंत्र म्हणू शकताय, सरस्वतीचा मंत्र म्हणू शकताय, किंवा सरळ सोपा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तुम्ही हा जरी मंत्र म्हणला तरी चालेल. किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूचा जरी आपण या ठिकाणी जप केलात तरीसुद्धा चालेल. किंवा फक्त परम भावनेने मन लावून मनापासून आपण दर्शन घेतलं तरीसुद्धा चालेल. त्यासोबतच आपण त्या दिवशी काही लोक हे उपवास करतात आणि उपवासाच्या दिवशी दुधापासून बनवलेले कुठले पदार्थ खाल्ले जात नाहीत, कारण त्या दिवशी आपण दूध किंवा दुधापासून बनवलेले कुठलेही पदार्थ आपण त्या दिवशी खात नाही आहेत. एवढंच काय तर काही भागामध्ये त्या तव्यावरती सुद्धा भाजत नाहीत किंवा त्यामध्ये तळत नाही आहेत.
तर तुम्हाला फक्त उकडलेले पदार्थ खायचे आहेत, त्यामध्ये तोच नैवेद्य गाईला दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये आनंदाने, उत्साहामध्ये आणि आपण या ठिकाणी वसुबारस साजरी करतो. कारण वसुबारस म्हणजे दीपावलीच्या ची सुरुवात असते. तर श्रोते हो, भक्त हो, मित्रांनो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित याला शेअर करा. खाली कमेंटमध्ये आपण आपलं नाव, गावाचं नाव लिहा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा. ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवरती ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार, अध्यात्म, मनोरंजन आणि माहिती अशा विस्तारित माहिती घेण्यासाठी, आपलं ज्ञान मिळवण्यासाठी, आपल्याला अनुभव येण्यासाठी आपण ज्ञानसागर मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आपणा सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली शुभ हो. आपणा सर्वांना मनपासून, मनपूर्वक, मनाने आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद.